नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.3 मधील तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। सराव संच 2.3 मधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवले आहेत। त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या व्हिडिओवर क्लिक करून ते सर्व व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर आजचा प्रश्न आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3। तर सर्वात अगोदर काय करूया, हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे वजा 3 आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊया, ते अधिक 3 होतील। म्हणून m वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0। तर हे समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक नवीन स्थिर पद शोधावे लागेल, जे स्थिर पद ह्या समीकरणाला पूर्ण वर्ग पद्धतीचं समीकरण बनवेल। तर पूर्ण वर्ग पद्धतीचं समीकरण कसं असायला हवं, तर त्याचा नियम आहे कंसात a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। म्हणून काय करायचं आहे की दिलेल्या समीकरणातील पहिली दोन पदे घ्यायची आहेत। जर m वर्ग वजा 5m अधिक k, जे आपल्याला स्थिर पद शोधायचं आहे त्याला आपण k मानूयात, बरोबर। तर इथे समीकरणात पहिला चल आलेला आहे m, म्हणून आपण कंसात m अधिक दुसरं पद आपण इकडे a मानूयात, कंस पूर्ण कंसाचा वर्ग। आता हा जो कंस झाला ह्या कंसाचा आपण विस्तार करून घेऊयात। तर त्यासाठी आपण ह्या समीकरणाची डावी बाजू जशीच्या तशी लिहून घ्यायची आहे। तर m वर्ग वजा 5m अधिक k बरोबर, आता ह्या कंसाचा विस्तार कसा करायचा, तर बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग। इथे पहिलं पद आहे m, म्हणून m वर्ग अधिक 2am म्हणजे 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक a वर्ग। तर इथे आपण काय करायचं आहे की समीकरणाची डावी बाजू आणि समीकरणाची उजवी बाजू यांची तुलना करायची आहे। त्या तुलनेत काय होईल, डावीकडील आणि उजवीकडील पहिलं पद हे समान असणार आहे, डावीकडील आणि उजवीकडील दुसरं पद हे समान असणार आहे, तसेच डावीकडील तिसरं पद आणि उजवीकडील तिसरं पद हे समान असणार आहे। तर आपल्याला इथे किंमत कसली काढायची आहे, k ची। तर k बरोबर काय येणार आहे इथे a वर्ग, पण आपल्याला अजून a ची किंमत माहित नाही, मग आपण अगोदर a ची किंमत काढूयात। तर पहा इथे आणखी a कुठे दिसतोय, तर a आहे इथे उजवीकडील दुसऱ्या पदामध्ये जे आहे 2am। तर उजवीकडील दुसरं पद बरोबर डावीकडील दुसरं पद, म्हणून 2am बरोबर वजा 5am। मग आता इथे आपल्याला a ची किंमत काढायची आहे, म्हणून a सोबत जे 2 आणि m आहेत त्यांना आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात। म्हणून a बरोबर वजा 5m छेद 2m। तर इथे आपल्याला m आणि m यांचा भागाकार झाला आणि ते निघून गेले, राहिले वजा 5 छेद 2, म्हणून a बरोबर वजा 5 छेद 2 ही आपल्याला a ची किंमत मिळाली। आता आपण ह्या किमतीवरून k ची किंमत काढूयात। म्हणून k बरोबर, तर k बरोबर किती आहे, k बरोबर आहे a वर्ग, म्हणून k बरोबर a वर्ग, म्हणून k बरोबर, आता इथे a ची किंमत ठेवूयात कंसात वजा 5 छेद 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग। आता ह्याचा आपण वर्ग करून घेऊयात, म्हणून k बरोबर वजा 5चा वर्ग येईल 25 छेद 2चा वर्ग येईल 4। तर आपल्याला k ची किंमत मिळाली 25 छेद 4। ही किंमत आता आपण समीकरणात ठेवूयात। तर त्यासाठी दिलेलं समीकरण आपण जसंच्या तसं लिहून घेऊयात। म्हणून m वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0। तर समीकरणाची दोन्ही पदं अगोदर आपण लिहून घेऊयात। म्हणून m वर्ग वजा 5m। आता इथे काय करायचं आहे की जे k ची किंमत मिळाली आहे ती k ची किंमत आपण समीकरणात अधिक करायची आहे, प्लस करायची आहे, म्हणून अधिक 25 छेद 4। आता ही किंमत समीकरणात ॲड केल्यामुळे समीकरणाची किंमत बदलते। तर समीकरणाची किंमत आपल्याला बदलू नये म्हणून जी संख्या आपण समीकरणात बेरीज केली आहे, ॲड केली आहे,
तीच संख्या आपण समीकरणातून वजा करायची आहे, म्हणून वजा 25/4. आता पुढील समीकरण जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे, अधिक 3 बरोबर 0. म्हणून इथे काय करायचं, आता पहिल्या 3 पदांचा एक ग्रुप बनवायचा आहे आणि उरलेल्या 2 पदांचा एक ग्रुप बनवायचा आहे. तर आता ही जी पहिल्या 3 पदांची जोडी बनवली, पहिला ग्रुप जो बनवला तो समीकरणाचा विस्तार आहे. तर त्याचा आपल्याला इथे वर्गमूळ काढायचा आहे. तर वर्गमूळ कसं काढायचं आहे, त्याचा एक सोपा नियम आहे की पहिल्या पदाचं वर्गमूळ, म्हणून इथे m वर्गचा वर्गमूळ येईल m, म्हणून कंसात m. दुसऱ्या पदाचं चिन्ह जे आहे इथे वजा, आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ. तर तिसरं पद आहे 25/4, म्हणून 25चं वर्गमूळ येईल 5 छेद 4चं वर्गमूळ येईल 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग वजा. आता पुढे बघा, वजा 25/4 अधिक 3. तर यांची बेरीज करायची आहे, पण यांचा छेद समान नाही, म्हणून सर्वात अगोदर आपण छेद समान करून घेऊयात. तर छेद 4 हे 25 जसेच्या तसे येतील, आणि ह्या 3चा छेद 4 करण्यासाठी आपण ह्याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 चौक 12, म्हणून इथे अधिक 12 बरोबर 0. आता पुढच्या पायरीमध्ये हा पहिला कंस जसाच्या तसा येईल, म्हणून कंसात m वजा 5/2 कंसाचा वर्ग. आता पुढे ही बेरीज करून घ्यायची आहे. वजा 25 अधिक 12, दोघांचीही चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून 25 मधून 12 गेले, राहिले 13. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणून वजा 13 छेद 4 बरोबर 0. आता हे जे दुसरं पद मिळालं त्याचा देखील आपण वर्गमूळ काढूयात. म्हणून पहिला कंस जसाच्या तसा पुढे येईल. कंसात m वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा 13चं वर्गमूळ येईल, वर्गमुळात 13 छेद 4चं वर्गमूळ येईल 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 0. आता इथे 2 पदांच्या वर्गांची वजाबाकी होते, म्हणजे आता इथे समीकरणाचा दुसरा नियम वापरायचा. a वर्ग वजा b वर्ग बरोबर कंसात a अधिक b कंस पूर्ण गुणिले कंसात a वजा b कंस पूर्ण. म्हणजे काय, तर अगोदर दोन्ही पदांची बेरीज करायची गुणिले दोन्ही पदांची वजाबाकी करायची. म्हणून इथे पहिलं पद आहे m वजा 5/2 अधिक दुसरं पद जे आहे वर्गमुळात 13/2 कंस पूर्ण. आता दुसऱ्या कंसात पहिलं पद जसंच्या तसं येईल, m वजा 5/2 वजा वजाबाकी करायची आहे. दुसरं पद जे आहे वर्गमुळात 13/2 कंस पूर्ण बरोबर 0. आता इथे 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे दोघांपैकी कोणताही एक कंस हा 0 असू शकतो. म्हणून m वजा 5/2 अधिक वर्गमुळात 13/2 बरोबर 0, किंवा m वजा 5/2 वजा वर्गमुळात 13/2 बरोबर 0. तर आता ही बेरीज करून घेऊयात. म्हणून m वजा, इथे छेद समान आहे म्हणून छेद 2, आणि अंशांची बेरीज होईल 5 अधिक वर्गमुळात 13 बरोबर 0, किंवा इथे देखील छेद समान आहे त्यामुळे अंशांची वजाबाकी होईल. m वजा 5 वजा वर्गमुळात 13/2 बरोबर 0. म्हणून आता ही जी संख्या आहे ती पूर्ण संख्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात, त्याचं चिन्ह बदलेल. म्हणून m बरोबर वजा 5चे होतील अधिक 5, आणि अधिक वर्गमुळात 13चे होतील वजा वर्गमुळात 13. म्हणून 5 वजा वर्गमुळात 13/2, किंवा आता इथे देखील आपण पूर्ण संख्या ही बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात, त्याची चिन्ह बदलतील. वजा 5 होतील अधिक 5, आणि वजा वर्गमुळात 13 होतील अधिक वर्गमुळात 13. म्हणून m बरोबर 5 अधिक वर्गमुळात 13/2. तर mच्या ह्या ज्या 2 किमती मिळाल्या, ह्याच किमती दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 5 वजा वर्गमुळात 13/2 आणि 5 अधिक वर्गमुळात 13/2 आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
ह्या सराव संचातील इतर प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न देत आहे, जो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे। तर प्रश्न आहे m वर्ग वजा 4m बरोबर वजा 2। तर हा प्रश्न सोडवा आणि त्याचं येणारं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।